फक्त आजी आजोबा समोर नको आहेत, कारण त्यांच्या समोर बोलता नाही येणार. आय नो. किंवा तू तिला बाहेर कुठेतरी घेऊन येऊ शकशील का? आज तर इम्पॉसिबल आहे. हां, पण एक गोष्ट होऊ शकते. आजी आजोबा आज बाहेर जाणार आहेत, त्यामुळे तो प्रॉब्लेम नाहीये. ओके, कधी निघतायत? हा, आता तयारी चालली आहे, म्हणजे तासाभरात निघतील ते. ओके, बाय, सी यू. बाय. कोण होतं ते? हॉस्पिटलमधून फोन होता. इतका वेळ? नाही म्हणजे ऑपरेशन कसं करायचं हे समजून सांगत होतीस का? मला उशीर होतोय, निघते मी. अहो चला आता, किती उशीर. हो, आलो 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 आलो. पत्रिका घेतलीत का? हो आणि फोटो हो, आणि तिची सर्टिफिकेट? सगळं घेतलंय. चला. अहो मग काय एवढा उशीर? तिथे वेळेवर जावं लागतं, नाही तर चांगली चांगली मुलं जातात हातून, असं केळकर बाई म्हणत होत्या. असं काही नसतं ग. जिच्या नशिबी जो लिहिलेला आहे ना, तोच तिला मिळतो. हे सगळं बोलायला ठीक आहे, पण केळकर बाई 2 तास उशिरा पोचल्या म्हणून त्यांची मुलगी आज भारतात आहे, नाहीतर ती युकेत असती. बरं, चला चला आता. अहो निघालात कुठे? हं? मोनाला सांगितलं का? अरे हो, मोनिका, ए मोनिका. अगं बाई, तुम्ही? नमस्ते. या या. अगं चहा टाक. हो हो. थांबा आजी, तुम्ही बाहेर निघालात का दोघं? नाही म्हणजे जायचं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी मोनिकाला भेटायला आलोय. असू दे. तशी आपली सुद्धा बऱ्याच दिवसात भेट झालेली नाही. आमचं काय, आज नाही जाता आलं तर नंतर जाऊ. मोना, ए मोना. काय आहे, मोनिकाला एकटीला बसून कंटाळा येतो. एकदा बाळ हातात आलं ना की मग बिझी राहील, तोपर्यंत थोडा कंटाळा यायचाच. बघितलंस मुना, हातातलं काम सोडून जावई बापू तुला भेटायला आले. वाव, रिली? बसा बसा ना. हा, चल आपण आज जाऊ, त्यांना गप्पा मारू देत. काय झालं विक्रांत? वाट चुकलास की काय? नक्की माझीच आठवण आली ना की लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.